हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघा मस्त असे मऊ लुसलुशीत टम्म फुगलेले आपण आलू पराठे कसे करायचे ते पाहणार आहे। हे आपण पीठ न मळता, न लाटता, न स्टफिंग भरता एकदम झटपट असे हे पराठे वेगळ्या पद्धतीने, नवीन पद्धतीने बनवलेले आहेत। तुम्ही हे मुलांच्या डब्यासाठी, तुमच्या नाश्त्यासाठी झटपट असे बनवू शकता। एकदम झटपट बनतात आणि छान होतात। तुम्हाला बघूनच कळत असेल किती मस्त असे हे पराठे आपले झालेले आहेत बघा। मऊ लुसलुशीत होतात आणि छान असे होतात बघा आणि मस्त झालेले आहेत। तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान झालेले आहेत। तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करून बघा। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू। ते बघू शकताय, सर्वप्रथम मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत। तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल जास्त बटाटे उकडून घेऊ शकता। बटाटे आपण थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत। आता आपण बॅटर बनवून घेणार आहे। त्यासाठी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये 1 कप मी पाणी घेतलेलं आहे। त्यातलं अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे। आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे, कुटळ्यानं होऊ देता। आता 1 कप पाणी घेतलेलं, सगळं पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला असं हलवून छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे बघा। इथे 1 कप पाणी घातलेलं, अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे 2 ते 3 चमचे वर। 1 कप आणि थोडंसं वर पाणी लागलेलं आहे बघा। हे बॅटर आपलं बनवून तयार झालेलं आहे बघा। इथे या कन्सिस्टन्सीचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे बॅटर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे। मीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे 5 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे बघा। बॅटर या पद्धतीचं तयार झालेलं आहे। आपले बटाटे थंड झालेले आहेत। मी याची साल काढून घेते। मी स्वच्छ धुवून शिजत घातले होते। याची मी साल काढून घेते बघा या पद्धतीने आणि साल काढून खिसून घ्यायचं आहे। आता या खिसणीने मी खिसते, छोट्या मोठ्या कोणत्याही खिसणीने तुम्ही खिसून घेऊ शकता। इथे बघा बटाटा आपला सगळा खिसून झालेला आहे। आता त्यामध्ये इथे मी 3 ते 4 हिरवी मिरची मिक्सरमध्ये वाटून घेतल्यात, ते घालून घेते। इथे मी पाव चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार घाला। अर्धा चमचा इथे हळद घेतलेली आहे आणि इथे अर्धा चमचा धनेपूड घेतलेले आहे। पाव चमचा गरम मसाला आणि इथे बघा एक छोटा कांदा मी असा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं। मीठ आपण बॅटरमध्ये पण घातले, त्या अंदाजाने घालायचं आणि हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आता हे सगळं या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं इथे हे बॅटर पण छान असं भिजलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि सगळं या पद्धतीने मी घालून घेते आणि व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। गुठळ्यानं होऊ देता मिक्स करून घ्यायचं आहे बघा। आणि त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे। कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं 1 चमचाभर यामध्ये तेल घालायचं, म्हणजे छान असे आपले पराठे होतात, फुलतात छान असे। हे सगळं आता मिक्स करून घेते बघा। इथे बघू शकता या पद्धतीने मिक्स करून घेते मी। थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे थोडं अजून मी पाणी घालते यामध्ये। तुमच्या अंदाजाने पाणी घाला बघा। या पद्धतीने आपण हे मिश्रण करून घेतलेलं आहे। अजून 2 चमचे मी पाणी घातलं होतं। मी तुम्हाला दाखवते चमच्याने बघा। या पद्धतीचं आपलं बॅटर असलं पाहिजे। आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण बनवून घेणार आहे। तुम्ही तव्यामध्ये सुद्धा नॉनस्टिकच्या बनवू शकता। पॅन आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण याच्यामध्ये बॅटर घालून घ्यायचं आहे। 2 पळ्या मी यामध्ये बॅटर घालून घेते। थोडंसं पसरवून घ्यायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं, या जाडीचं ठेवायचं आहे बघू शकताय। आता तुम्ही यावर झाकण ठेवून सुद्धा याला शिजवून घेऊ शकता। मी असंच थोडंसं वरच्या साईडने थोडंसं या पद्धतीने आपल्याला सुकवून घ्यायचं आहे यातलं पाणी बघा। आणि बघा या पद्धतीने पलटवून दोन्ही साईडने थोडंसं बघू शकता मी पलटून घेतलेलं आहे आणि असं वरून आपल्याला कपड्याने किंवा चमच्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे यातलं जे आपण पाणी जास्त घातलेलं आहे मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि छान असा आपला पराठा फुलतो बघा। मी दोन्ही साईडला 1-2 वेळा पलटवून छान असं प्रेस करून घेणार आहे बघा। हे थोडंसं खालच्या साईडने थोडंसं भाजलेलं आहे, वरून पण थोडंसं असं प्रेस करून घेणार आहे, म्हणजे आपला पराठा बघा 2 ते 3 मिनिटानंतर छान असा फुलतो बघा। मी तुम्हाला दाखवते बघा। इथे पराठा आपला फुलायला लागलेला आहे। थोडंसं प्रेस केलं की छान असा फुलतो बघा। मी आता याला तेल लावून घेणार आहे बघा।
दोन्ही साईडला मी थोडं थोडं तेल लावून घेते आणि छान असा हा पराठा खरपूस असं भाजून घेते बघा. बघा तुम्ही बघू शकताय एकदम टम्म असे फुगतात बघा, फुलतात आणि छान असे होतात बघा पराठे. दोन्ही साईडने मी छान असे भाजून मी काढून घेते बघा या पद्धतीने. बघा छान भाजलेला आहे, दिसायला पण छान दिसतोय. आता मी दुसरा पण त्याच पद्धतीने बनवून घेते बघा. दुसरा पण मी याच पद्धतीने बघा घालून घेते आणि त्याच पद्धतीने मी छान असा भाजून घेते बघा. बॅटर घातलेलं आहे, पसरवून घेते या पद्धतीने आणि वरच्या साईडने थोडं सुकलं की मी छान असं भाजून घेणार आहे. बघू शकताय या पद्धतीने दाखवते मी तुम्हाला. बघा पॅन छान असं गरम झाला की आपले पराठे छान असे फुलतात बघा. असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं बघा. हा पण पराठा मी छान असा तेल लावून भाजून घेणार आहे. इथे बघू शकताय दुसरा पण पराठा असा मस्त फुललेला आहे. त्याला तेल लावून मी दोन्ही साईडने हा पण पराठा छान असा भाजून घेणार आहे. बघू शकताय छान असे पराठे आपले होतात बघा. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला थोड्या जास्त प्रमाणात करायचे असतील तर तुम्ही साहित्याचं प्रमाण थोडंसं डबल घेऊ शकता, जास्त घेऊ शकता बघा. आपण जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये 5 ते 6 आपले पराठे होतात बघा. या साईजचे बघा मऊ लुसलुशीत आणि छान असे आपले पराठे झालेले आहेत बघा. हा पण पराठा छान भाजलेला आहे, मी काढून घेते. मी सुरुवातीला 2च बनवलेले आहेत. बघू शकताय मऊ लुसलुशीत आणि एकदम छान असे हे पराठे झालेले आहेत. तुम्ही हे मुलांच्या डब्याला, तुमच्या नाश्त्याला छान असे बनवू शकता. मस्त होतात बघा आणि चवीला पण छान लागतात. मस्त झालेले आहे. तुम्ही हा दह्याबरोबर, सॉसबरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकता पराठ्याच्या. छान होतात. तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.